जे झालं ते खूप वाईट झालं. असं नाही व्हायला पाहिजे होतं. पण काळजी नको करू. स्वामी करतील त्याचं रक्षण. तू प्लीज जास्त स्ट्रेस नको घेऊ. गप्पा बस. मी फक्त तुला आय सेड शट अप. आता त्या मुलाला मरता मरता वाचून घेऊन आलोय मी. हे खोटे काळजीचे शब्द नको आहेत तुम्हाला. बघ, खोटी काळजी नाहीये. मी तुला काय काय तू काय हा? तुला अजिबात काळजी वाटत नाहीये कारण तू सुद्धा एक मुलगी आहेस. तुला माहितीये माझ्या भावाची ही अवस्था कशामुळे झाली, कोणामुळे झाली आहे? तुझ्यासारख्या आगाऊ आणि स्वतःला फार ग्रेट समजणाऱ्या मुलीमुळे. माझ्या भावाला या पॉइंटला आणलंय तिने. वेडा नाहीये तो, शहाणा आहे, पण तरी सुद्धा एका मुलीसाठी जीव द्यायला निघालाय. कळतंय तुला किती किती त्रास दिला असेल? कळतंय? माझ्या भावाचं आयुष्य उद्ध्वस्त करायची, त्याचं संपवण्याची आयुष्य त्या मुलीची काय लायकी आहे? कोण लागून गेली ती? लाज नाही वाटत तुम्हाला हे सगळं करताना? एक मुलगा तुमच्यावर जीवापड प्रेम करतोय, तुमचा इगो पुष्ट होतो आणि मग त्याचं काही का होईना तुम्हाला काय करायचंय? हेच हे असं सुंदर दिसता, अट्रॅक्टिव्ह दिसता, गोड गोड बोलता, प्रेमाचं नाटक करता आणि एकदा समोरचा मुलगा 100% तुमच्या प्रेमात अडकला की त्याला इमोशनली असं डिपेंडंट करता आणि सोडून देता रस्त्यावर मरायला. त्याचा भाऊ, त्याची घरातले सगळ्या सोडून त्याला ती मुलगी महत्वाची वाटते. कसं करता तुम्ही हे सगळं? लाज नाही वाटत तुम्हाला? लाज नाही वाटत दुसऱ्याचं आयुष्य उद्ध्वस्त करताना? हे बघ, प्लीज शांत हो. हा सगळ्याचा माझ्याशी काही संबंध आहे. तुझा हा संबंध आहे कारण तू सुद्धा तशीच एक मॅनिप्युलेटिव्ह मुलगी आहेस. आता एवढं सगळं झाल्यानंतर इथे आली नसतीस. मी एकटी नाही आले, माझे मम्मी पप्पा सुद्धा आलेत बरोबर. आम्हाला कळलं, काळजी वाटली म्हणून आलो. तू मला इथे दिसलास, मी फक्त माणुसकी म्हणून तुझ्याशी माणुसकी हा शब्द नको उच्चारूस, त्याचा अर्थ बदलेल. माणुसकी म्हणजे माहितीये, दुसऱ्या माणसाला त्रास न देणं, माणसासारखं वागणं. तुमच्यासारख्या मुली माणसाला माणूस समजतच नाहीत, त्याचा फक्त फायदा घ्यायचा समजतं तुम्हाला. अत्यंत स्वार्थी, निर्लज्ज आणि मूर्ख असता तुम्ही मुली. आणि तुझ्यासारख्याच एका मूर्ख मुलीमुळे माझ्या भावाची ही अवस्था झाली. डॉक्टरांनाच कळत नाहीये तो जगणार आहे की मरणार, काय होणार आहे त्याचं. ह्या सगळ्यावर मी पण बोलू शकते, पण मला कळतंय की आता तू खूप अपसेट आहेस. बोलत नाहीयेस तर का उपकार करतेस माझ्यावर? हा? आधी स्वतःचं वागणं बघ. तू काय वागली आहेस? खोटेपणा, फसवणं, सगळं हेच केलंस ना? आणि तू काय केलंस या सगळ्यामध्ये? तू काय वेगळं केलंस? तूही तेच केलंस म्हणून मला असं वागावं लागलं. एकदा तरी समजून घेतलीस माझी बाजू? बोल ना, मला का सुट्टी हवी आहे एकदा तरी ऐकून घेतलंस? तेव्हा कुठे गेली होती रे तुझ्यातली माणुसकी? माझ्याशी या शब्दात बोलायचं नाही, कळलं? खरं तर तुझ्यासारख्यांना दारात सुद्धा उभं करते मी. अरे पण माझी चूक तरी काय झाली? तुझ्या भावाची अशी अवस्था का झाली? ती कोण मुलगी आहे? तिच्याशी माझा काही संबंध नाहीये, तरी तू मला 4 गोष्टी सुनावतोयस. माझ्यात माणुसकी नाही असं बोलतोयस. उगाच आले चांगुलपणाने बोलायला तुझ्याशी. मग नको यायला नको होतस तू. आणि असं आवाज वाढवून माझ्या मुलाशी बोलायलाही नको होतस. प्लीज जा इकडनं. हा प्लीज. तेजस्विनी ताई, ताई, गौतम कसा आहे? जिवंत आहे अजून तरी? नाही, जिवंत आहे का बघायला आला होतात का? नाही नाही, असं नाही. म्हणजे माझ्या मुलीचा साखरपुडा अर्धवट सोडून आलो. सॉरी हा, गौतमनी वेळ बघून विष प्यायला हवं होतं ना. तुमच्या मुलीचा साखरपुडा टायमिंग चुकलंच त्याचं. नाही, आणि तुम्ही तेवढा साखरपुडा वगैरे सोडून आला तर काय नुकसान भरपाई वगैरे काय हवं असेल तर तेवढं घेऊन जा मग. आता नाही हो ताई. ए बाई, ताई ताई नको म्हणूस मला. मी तुमच्या सारख्यांची ताई बी नसते. ऍक्च्युली एक सांगू का? लेट मी टेल यू क्लिअरली, लग्नापासून डोक्यात जातेस तू माझ्या.
काही माणसं असतात ना जी आवडत नाहीत, त्यांना बघितलं ना की राग येतो, घाण वाटते, चिडचिड होते. तशी तुमची फॅमिली आहे. सो प्लीज तुम्ही इथून जा. कारण आपण कोण आहोत, कुणाशी बोलतोय, कशा पद्धतीने बोलतोय, आपली खरंच इथे गरज आहे का, आपल्या असण्याने फरक पडणार आहे का, आणि ही मुलगी कशा पद्धतीने बोलत होती माझ्या जयशी, आपली खरंच लायकी आहे का या माणसांची बोल, त्याचा विचार करून बोलायचा. आहे की नका काढू. आमची आणि आमच्या मुलीची लायकी नका काढू. खूप चांगली आणि हुशार मुलगी आहे. पण मग ती हुशारी कोणासाठी, कशासाठी, कोणासमोर वापरायची ना याची बुद्धी तुझ्यातच नाही तर तिच्यात तरी कशी येणार म्हणा. बस बस तेजस्विनी, तू शांत हो. आणि तुझी आहे ना मनस्थिती आता नाही अजिबात. तू काही बोलू नकोस आता. अमताई प्लीज जाऊ द्या ना प्लीज. काळजी वाटत होती म्हणून आलो होतो. मी समजू शकते पण प्लीज तुम्ही आता जा इथून. तुम्ही परत या पाहिजे तर. परत कशाला हवी ती माणसं आपल्या समोर. आई, या माणसांच्या येण्याने मला शांतता मिळणार नाहीये. मला हे असंच पॅल्पिटेशन होणार आहे, त्रास होणार आहे, कळतंय का तुला? आणि यांना म्हणावं की यांच्या येण्यानं आमच्या काही अपेक्षा पूर्ण होणार असतील, आम्हाला यांच्याकडून काही हवं असेल तर, आणि यांना काही हवं असेल आपल्याला तर मिळणार नाही म्हणा. आम्ही इथे काही घ्यायला नाही तर आधार द्यायला आलो होतो. नकोय तुमचा आधार मला. म्हणून म्हणते मी, घाणेरडी चाळ संस्कृती तुझी बाहेर ये. कारण या चाळीतल्या लोकांचा हाच प्रॉब्लेम असतो. सतत आम्ही आहोत म्हणून धावत धावत नको तिथे यायचं. आम्ही असल्याचं ऍक्टिंग करायचं, पुढे पुढे करायचं, सेंटर ऑफ अट्रॅक्शन बनायचं. आणि ते बनता नाही आलं की समोरच्याला चिडायला, रागवायला, रिॲक्ट व्हायला इन्स्टिगेट करायचं, नाहीतर रकस क्रिएट करायचा, सीन क्रिएट करायचा, आणि निर्लज्जासारखं समोर उभं राहायचं जा जा म्हणताना सुद्धा. देव करो आणि यांच्याकडून मदत काय, काही घ्यायची वेळ आमच्यावर न येऊ. आणि आमच्यावर सुद्धा.